मित्र हो, रामकृष्ण हरी. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य भाग 3 या सुंदर प्रवासामध्ये आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा फिरस्त्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्र हो, आजचा प्रवास आहे कळसुबाईच्या शिखरावरचा. कळसुबाई अभयारण्य परिसरामध्ये सांदन व्हॅली, लवाळवाडी, कोकणकडा आणि भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या रेस्ट हाऊसवरती सकाळी 3 वाजता जाग आली. सगळं आवरून आम्ही बारी या गावाजवळ पोहोचलो. बारी ह्या गावातनं कळसुबाई शिखराकडे जाण्याचा रस्ता आहे. कळसुबाईच्या पायथ्याशी असलेलं हे गाव अतिशय सुंदर आणि अतिशय नटलेलं असं गाव आहे. अगदी अवघड वाटेनं आपल्याला या प्रवासाला सुरुवात करावी लागते. पहाटेचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही सगळेच म्हणजे मी, प्रणव, तन्मय, धनंजय आणि तात्या, जगू आम्ही सगळेच कळसुबाईच्या शिखराकडे निघालो आहोत. हा छोटासा नाला पार करून आता आम्ही या डोंगर यात्रेला सुरुवात केली आहे. मित्र हो, डोंगर यात्रा, पर्वत यात्रा करत असताना कवी कुसुमाग्रज म्हणतात, ही धरती मायेची सावली, ही धरती मायेची सावली, डोंगर रांगा तिचे मजबूत खांदे. या धरतीची, आपली जी ही भारत माता आहे, भारतभूमी आहे, ही मायेची सावली, मायेची पाखर नेहमीच आपल्या मुलांवर धरत असते. भारत माता की जय असं मोठं आनंदाने आणि उत्साहाने, अभिमानाने आपण म्हणतो. हा पौर्णिमेचा चंद्र दिसतोय आणि आपण आता पायथ्यापासनं अगदी थोड्या अंतरावर असलेलं, म्हणजे साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर असलेलं हे कळसुबाईचं बेस कॅम्प आहे. इथे कॅम्प लावून लोक टेंट लावून शेकोटीच्या मंद अशा उबदार वातावरणामध्ये मुक्काम करतात. या प्रवासामध्ये हे वनविभागाचे 2 मित्र आपल्याबरोबर आहेत. हे धनंजय पवार साहेब, हा आमचा प्रणव. त्यानंतर या प्रवासामध्ये बरोबर असलेले आमचे सगळेच मित्र, म्हणजे हा जगदीश मोरकर. आणि मित्र हो, असं टेंट लावून लोक या ठिकाणी मुक्कामाला असतात. ही शेकोटी हा दादा इथे पेटवतोय आणि अतिशय निसर्गाच्या कुशीमध्ये, निसर्गाच्या या सह्याद्रीच्या कुशीत आपण जेव्हा जातो तेव्हा एक वेगळंच जग आपल्याला पाहायला मिळतं. हा धाडसी प्रवास अगदी सकाळी 5 वाजता सुरू केला आहे. कारण याचं असं आहे की कळसुबाईच्या शिखरावरनं आम्हाला सूर्योदयाचं दर्शन घ्यायचं आहे. उगवणारा सूर्य तिथून कसा दिसतो, या सह्याद्रीला आपल्या छत्रछायेखाली कसा घेतो, याचं अप्रतिम दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतं असं जाणकार म्हणतात. आणि याच दृश्याचा आनंद घेण्यासाठी किंवा डोळ्यांना हे दृश्य दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहोत. आता ह्या शेकोटीवरती आम्ही सगळेच जण मस्तपैकी आपले हात शेकून घेतो आहेत, कारण थंडीचे दिवस आहेत. आणि मित्र हो, बघा, या सह्याद्रीच्या ह्या पर्वतरांगेच्या किनारी आपल्याला सूर्यनारायणाची थोडीशी का होईना आता छटा दिसायला लागली आहे. विदा कारंदीकर या डोंगर रांगेला बघून किंवा या डोंगर रस्त्याला डोंगर चढताना विदा कारंदेकर म्हणत असतात, डोंगर उभे आहेत म्हणून आकाशाला अर्थ मिळतो. खरं आहे त्यांचं म्हणणं. कारण हे डोंगर जेव्हा उभे आहेत म्हणूनच आकाशाला अर्थ मिळतो. कारण ह्या डोंगराच्या सर्वोच्च कड्याला जेव्हा आपण जातो तेव्हा तिथून आपण जेव्हा ह्या आकाशाकडे, या नभाकडे बघतो आणि हा उगवणारा सूर्य बघतो, ही सृष्टी इतकी सुंदर आहे. या रानवाटेने आपण जेव्हा फिरतो ना, आमच्याबरोबर हे लहान 2 चिमुकले अशी मुलं आहेत, तन्मय आणि प्रणव. आणि पहिलीच ही त्यांची डोंगर यात्रा आहे. धनंजय पवार साहेब असतील आणि हे आमचे संग्राम तात्यांना डोंगर यात्रेचा चांगला अनुभव आहे. अनेक ट्रेक्स त्यांनी आतापर्यंत केलेले आहेत. मित्र हो, अगदी ते लहान असताना त्यांनी धनंजय पवार साहेबांबरोबर मांगीतुंगीचं आणि महाराष्ट्रातलं 2 नंबरचं शिखर साल्हेर किल्ल्याची सैर त्यांनी केलेली आहे. प्रणव थोडा थकला होता, परंतु आता चालतोय. आणि मित्र हो, डोंगर यात्रा करत असताना आवश्यक असं साहित्य आपल्याबरोबर असलं पाहिजे. या पाठीमागच्या पिशवीत सॅगमध्ये मी प्रवास यात्रा, डोंगर यात्रा करण्यासाठी लागणारं साहित्य बरोबर घेतलेलं आहे. आणि ही रानवाट तुडवत आपल्याला आता हे कळसुबाईचं शिखर सर करायचं आहे. प्रणवचा उत्साह, तन्मयचा उत्साह अतिशय मोठा आहे. कारण ह्या लहानग्यांना ही जी आपल्याला वरती दिसते ना, ही डोंगर रांग आपल्याला चढून वरती जायचं आहे. पुढचा प्रवास खूप कठीण आहे असं
आमच्याबरोबर असलेले हे दादा सांगतायत, परंतु तरीसुद्धा आपल्याला ही अशक्य वाट शक्य करून दाखवायची आहे. आता इथून पुढचा प्रवास हा जंगलातनं आणि या तीव्र उतारा चढावरचा आहे. मित्र हो, अनेक आपण आतापर्यंत जाता ही माझी दुसरी पर्वत यात्रा आहे. अगदी पायऱ्या पायऱ्या चढून या झाडाझुडपातनं ही डोंगर यात्रा सुरू आहे. प्रणव, तन्मय हे यांचाही प्रवास सुरू आहे आणि आम्ही सगळेच जण आता मागे पुढे झालो आहोत, कारण प्रत्येकाची डोंगर चढण्याची गती ही वेगवेगळी आहे आणि ह्या मुलांना घेऊन जात असताना अगदी सावधानतेने आम्हाला वरती जावं लागतंय. कळसूबाई पर्वत यात्रा करत असताना कळसूबाई शिखराविषयी जर बोलायचं झालं तर मित्र, हे महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे आणि या उंच शिखराची सैर करण्यासाठी, प्रवास करण्यासाठी अनेक सह्याद्रीचे धाडशी नवतरुण या ठिकाणी येत असतात. मित्र हो, ही अशी वाट काढत काढत आम्ही पुढे चालतो आहोत आणि या सह्याद्रीच्या कड्यावरनं हा सूर्योदय, या सूर्याचं दर्शन आपल्याला दिसत असतं. अनेक आशीर्वाद आपल्याला ते इथून देत असतात. आता आपण बऱ्यापैकी कठीण वाटेकडे निघालो आहोत आणि अशा ह्या तीव्र उतारावरच्या चढावरच्या ह्या शिड्या चढून आपल्याला वरती जावं लागतं. कळसूबाई शिखराविषयी बोलत असताना मी तुम्हाला आधी म्हटलं की हे महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे. सह्याद्रीच्या कुळकायज रेंज या भागात हे शिखर असून याची उंची सुमारे 1646 मीटर इतकी आहे. हे शिखर अहिल्यानगर जिल्ह्यात असून महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे. निम्म्याहून अधिक डोंगररांगा पूर्ण केल्यानंतर आपल्याला थोडासा थकवा जाणवतो आणि ही जी शिडी आहे ना, ही शिडी चढायला मित्र हो, आपली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही शिडी जेव्हा आपण चढतो आणि या शिडीवरती शेकडो मुलं जेव्हा वरती चढत असतात तेव्हा नक्कीच आपलं हृदयाची धडकण मी म्हणेल ही वाढत असते. आणि बघा, ह्या कठीण डोंगररांगा किंवा पर्वत यात्रा करत असताना अनेक मान्यवर लेखकांच्या अनेक कविता आहेत. त्याच्यामध्ये नाधो महानोर म्हणतात, डोंगराच्या कुशीत विसावलेला वारा मनालाही उंच घेऊन जातो. आणि खरं आहे, या डोंगराच्या कुशीत विसावलेला वारा आपल्या मनाला कितीतरी उंचीवर घेऊन जातो. अतिशय कठीण ही वाट आहे. ही वाट चढताना अगदी मी घाबरलेलो होतो, कारण आपल्याबरोबर 2 लहान लहान मुलं आहेत आणि या मुलांना घेऊन ही कठीण वाट चढायची आहे. अतिशय बिकट वाट आहे. कळसूबाई शिखर चढताना आपल्याला असं वाटतं की आपण आता हा टप्पा पूर्ण केला म्हणजे वरती चढलो, परंतु तसं नाही आहे मित्रांनो. जसं जसं आपण एक एक टप्पा पूर्ण करत जातो तसतसे टप्पे वाढत जातात आणि प्रत्येक टप्पा कठीण होत जातो, अवघड होत जातो. तुकाराम महाराज म्हणतात, डोंगर दऱ्यात वसे देव भक्ती भावे त्यासी पाहे. या डोंगर दऱ्यांमध्ये वसलेल्या देवाकडे भक्तिभावानं जेव्हा आपण पाहतो ना, तेव्हा ती श्रद्धा फार वेगळी असते. त्या श्रद्धेला बिलकुलही मोल नसतो. आणि अशा या कठीण डोंगर यात्रेसाठी आपण आता चाललोय. महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर असल्यामुळे ते आपण सर केलं पाहिजे अशी इच्छा खूप दिवसांपासून मनामध्ये होती. आणि मग मजल दर मजल करत ही पर्वत यात्रा पूर्ण करण्याचं आम्ही मनामध्ये धरलेलं, जे आम्ही ठरवलेलं होतं की ते आपण पूर्ण करूयात, तर ते पूर्ण करायचं. आता मित्र हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्वत यात्रा करत असताना, डोंगर यात्रा करत असताना, ट्रेकिंग करत असताना आपल्याला लागेल एवढं पुरेसं पाणी असलं पाहिजे. आपण ही डोंगर यात्रा करत असताना आपल्याबरोबर एनर्जी ड्रिंक असलं पाहिजे. त्याचबरोबर खाण्याच्या छोट्या मोठ्या वस्तू असल्या पाहिजेत. चिक्की असली पाहिजे, चॉकलेट्स असले पाहिजेत, म्हणजे ज्याच्यातनं आपल्याला ताकद मिळेल अशा गोष्टी असल्या पाहिजेत. कळसूबाईचं शिखर 70% सर केल्यानंतर या ठिकाणी इथे पण एक छोटासा बेस कॅम्प आहे आणि या कॅम्पमध्ये आपल्याला बघा, हा तन्मय, हा आमचा प्रणव, जगदीश आणि हे सूर्याचं दिसलेलं म्हणून आणि अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला या ठिकाणाहून दिसतं. मित्रो, हे अप्रतिम दृश्य आपल्याला दिसतं. आणि या ठिकाणी लिंबू सरबतची सुद्धा गाडी लागलेली आहे. इतक्या उंचावर त्या ताई हे घेऊन येतात आणि लिंबू सरबत सगळ्यांना देतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, ह्या आजी वयाने इतक्या वयस्कर आहेत, परंतु आई कळसूबाईच्या दर्शनासाठी त्या भल्या पहाटे निघालेल्या होत्या, 2:30 वाजता निघालेल्या होत्या आणि ही डोंगर यात्रा कळसूबाईचं दर्शन घेऊन ते आता उतरत आहेत. स्थानिक लोकांना इथला अनुभव आहे, नेहमी ते कळसूबाईच्या दर्शनासाठी येत असतात. आणि आता ही चढण आपण चढली
की मात्र आपण या प्रवासातला तिसरा टप्पा पूर्ण करतो. आणि इथून आता आपण जेवढ्या वरती जाऊ तेवढ्या वरत्या उंचावरून आपल्याला खालचं हे जे दृश्य आहे ते अतिशय अप्रतिम आणि सुंदर पाहायला मिळतं. मित्र हो, आपण जेव्हा मी आधीच म्हटल्याप्रमाणे या प्रवासाला जेव्हा आपण सुरुवात करतो, तर ही सुरुवात करत असताना आपल्याकडे आवश्यक असलेलं साहित्य आपल्याबरोबर असलं पाहिजे. आणि ज्यांना कोणाला ह्या डोंगर रांगा माहिती आहेत, ह्या डोंगरातल्या रानवाटा माहिती आहेत, असे सोबती आपल्याबरोबर असले पाहिजे. हे दादा आमच्याबरोबर आहेत वनविभागामध्ये, ते सध्या कार्यरत आहेत. आणि कळसूबाई शिखर ते दरवर्षी कमीत कमी 50 ते 60 वेळा सर करतात, म्हणजे चढतात आणि उतरतात. एवढा मोठा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. कारण या परिसरामध्ये जेवढेही ट्रेकर्स किंवा पर्यटक येतात यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही मंडळी त्यांच्याबरोबर असते. प्रणवचा उत्साह हा बघण्यासारखा आहे. तन्मय त्याच्यापेक्षा पुढे आहे. आणि मी बघा, जिथून रस्ता मिळेल तिथून रस्ता काढून वरती जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. पाठीवरती 2 लिटर पाणी आणि खाण्यापिण्याच्या वस्तू आणि इथून दिसणारं हे सूर्याचं अप्रतिम दृश्य. आज रविवार असल्यामुळे कळसूबाईच्या या शिखरावरती खूप गर्दी आहे. आणि मित्रहो, आपण आता 4थ्या टप्प्याकडे चाललो आहोत. मी आधीच म्हटलं की आपल्याला 5 टप्पे पूर्ण करायचे आहेत. आणि हे 5 टप्पे पूर्ण करत असताना आपल्याला अनेक गोष्टी या ठिकाणी पाहायला बघायला मिळतात. एवढ्या उंचावरनं आपण या सह्याद्रीला जवळून पाहतो. आणि हा पौर्णिमेचा चंद्र, म्हणजे एका बाजूला सूर्याचं पण दर्शन होतं आहे आणि एका बाजूला हा पौर्णिमेचा चंद्र पण दिसतोय. तात्या आमचे थोडेसे थकलेले आहेत, कारण कुठलीही तयारी न करता जेव्हा आपण निघतो ना तेव्हा त्रास होतो. आणि हे कळसूबाईचं 4थ्या टप्प्यावरलं कॅम्पिंग आपल्याला बघायला मिळतं. लोक इथे सुद्धा जे ट्रेकर्स असतात, जे धाडसी तरुण असतात, ते रात्रीचा मुक्काम तिथे करतात आणि सकाळी उगवणाऱ्या सूर्याला बघून आपल्या आयुष्याला धन्य मानण्याचा प्रयत्न करत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गड किल्ल्यांना असलेलं महत्त्व हेच असतं मित्रांनो. कारण सह्याद्रीच्या कुशीमध्ये घोंगावणारा वारा आपल्याला सातत्यानं आठवण करून देतो की होय, मी छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलंय, होय मी बाजीप्रभू देशपांडेंना बघितलंय, होय मी तानाजी मालुसरे यांना लढताना बघितलंय, होता जीवा म्हणून वाचला शिवा, जीवा माहलेला मी बघितलाय. स्वराज्याच्या अशा अनेक चित्तथरारक गोष्टी मी पाहिल्या आहेत. हा वारा आपल्या अंगाला जेव्हा स्पर्श करून जातो ना तेव्हा या सगळ्या रोमांचिक घटनांची आठवण करून देतो. आता प्रणव थोडा थकला आहे. तो म्हणतोय की मी कसं चढू पप्पावरती, कारण आपल्याला आता या प्रवासातला शेवटचा आणि कठीण टप्पा पार करायचा आहे. आणि मग त्याला मी समजून सांगितलं की अरे बाळा, तू एवढ्या वरती आला आणि आता छोट्यासाठी हा प्रवास संपवणं म्हणजे तुझ्यासाठी ही गोष्ट चांगली नसणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून, उगवणाऱ्या सूर्याला नमस्कार करून आणि आम्ही पुन्हा एकदा जय भवानी जय शिवाजी असा रोमहर्षक नारा दिला आणि प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात केली. मित्रहो, या परिसरामध्ये असलेले अनेक किल्ले, अनेक गड आपल्याला इथून दिसायला मिळतात. आणि आता ही शेवटचा जो हा टप्पा आहे अतिशय कठीण आहे, हा पूर्ण केला की ह्या एवढ्या तीव्र उताराच्या शिडावरती आपण चढून उतरून जातो. आणि एवढा पूर्ण केला की आई कळसूबाईच्या कुशीत आपण जातो. आणि मग मी प्रणवला, आणि बघा ही एवढ्या मोठ्या संख्येने आज रविवार असल्यामुळे 4500+ ट्रेकर्स, गिर्यारोहक आणि धाडशी तरुण या ठिकाणी आलेले आहेत. मित्र हो, हा कठीण टप्पा पार करून आम्ही कळसूबाईच्या मंदिराजवळ येऊन बसलेलो आहोत. मित्र हो, आज रविवार असल्यामुळे मी आधी सांगितलं की खूप गर्दी आहे. इतकी गर्दी आहे की या पूर्ण सर्वोच्च शिखरावरती आता आपल्याला बसायलाही जागा नाही. तरीसुद्धा अनेक लोक आता उतरून गेलेली आहेत आणि काही चढतायत. हा इतका मोठा प्रवास, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं शिखर आपण जेव्हा सर करून आई कळसूबाईच्या चरणी जेव्हा लीन होतो ना तेव्हा मात्र डोळ्यात नक्कीच पाणी येतं. आमचा प्रणव आता त्या क्षणासाठी तयार आहे. मला तर माझ्या हृदयामध्ये अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी येत होत्या, कारण अगदी एवढ्या कमी वयात प्रणव हे शिखर सर करून गेला आणि मी सुद्धा माझ्या मनातली जी इच्छा होती ती पूर्ण झाली. ही पायवाट आहे. इथून कळसूबाईच्या रेंजमधल्या अनेक कड्यांवरती हे धाडशी तरुण जातात, जिथे काही लोकांना शक्य नसतं. असं अशक्य गोष्टसुद्धा हे तरुण पूर्ण करत असतात. आणि आता हा परतीचा प्रवास आमचा सुरू झालेला आहे, कारण इथे वरती इतकी गर्दी आहे की आपण जास्त वेळ तिथे थांबू शकत नाही. आणि म्हणून मग आम्ही आता परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. अतिशय
सुंदर आणि उतरताना मात्र अतिशय काळजीपूर्वक उतरावं लागतं. मित्रांनो, मी पहिल्यांदा तुम्हाला ती शिडी दाखवली नाही. उतरताना त्या शिडीला पूर्णपणे मजबूत हाताने पकडून हळूहळू खाली उतरावं लागतं. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिथे इतकी गर्दी होती की आपण आता त्या वाटेने जाऊ शकत नाही, रेग्युलर वाटेने आपण जाऊ शकत नाही. म्हणून आमच्या ह्या 2 मार्गदर्शकांनी आम्हाला सांगितलं की आपण गायी चरायला ज्या रस्त्याने येतात त्या रस्त्याने आपण जाऊयात. परंतु तो रस्ता खूप कठीण होता मित्रांनो. प्रणवला आणि तन्मयला आम्ही त्या रस्त्याने घेऊन जाऊ शकत नव्हतो आणि म्हणून आम्ही पुन्हा वापस आलो आणि मग ह्या एवढ्या मोठ्या रांगेत नंबर लावून खाली उतरण्यासाठी नंबर लावावे लागलेत. पवारसाहेब तन्मयला आणि प्रणवला पुढे घेऊन गेलेत. लहान मुलांना पटकन नंबर लागला आणि सह्याद्रीच्या ह्या सर्वोच्च उंच शिखरावरनं असं हे सगळं दृश्य दिसतं. अफाट जंगल पसरलेलं आहे. पुढे समोर रतनगड दिसतो, हरिश्चंद्रगड दिसतो, सांदन व्हॅलीचा नजारा दिसतो, कोकणकडासुद्धा इथून दिसतो. ह्या साऱ्या गोष्टी बघत आणि एवढं मोठं शिखर सर केल्याचा आनंद मनामध्ये घेत आणि वेगवेगळे जे महाराष्ट्रभरातनं नव्हे तर देशभरातनं जे ट्रेकर्स इथे आलेले आहेत, या प्रवासामध्ये व्यास नावाचा मला नागपूरचा एक मित्र भेटला. तो दर आठवड्याला इथे येतो आणि यावेळेस येताना तो त्याच्याबरोबर त्याचे 71 मित्र घेऊन आला होता. म्हणजे बघा, या सह्याद्रीला एकट्याने बघून चालणार नाही, तर आपल्याला सगळ्यांना बघायचं आहे. आणि ही भाताची शेती पायथ्याशी असलेली, उतरून आल्यानंतर पायथ्याशी असलेली ही भाताची उत्तम शेती आणि इथला निसर्ग आपल्याला खूप मनमोहक आणि आश्चर्यकारक वाटतो. मित्र हो, ही डोंगर रांग, ही डोंगर यात्रा 6 तासात पूर्ण करून मी आता खाली उतरून गेलो होतो मित्र हो. आणि हा डोंगर रांग सर केल्याचा चेहऱ्यावरचा आनंद माझा स्पष्टपणे दिसत होता. अतिशय मी खुश होतो. पाठीमागे तात्या येत आहेत आणि हे आमचे वनविभागाचे 2 मित्र ज्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही ही यात्रा पूर्ण केली. इथून हा परिसर इतका सुंदर, इतका मनमोहक आणि इतका छान दिसतो ना की हे स्वर्गसुख बघण्यासाठी एकदा नक्कीच आपण कळसूबाईला गेलं पाहिजे आणि कळसूबाईची ही डोंगर यात्रा आपण डोळ्याने पाहिली पाहिजे. पुन्हा रात्री आपण ज्या रस्त्याने गेलो, ज्या वाटेने गेलो, तो हा नाला आणि हे बारी गाव. मित्र हो, अतिशय सुंदर टुमदार गाव आहे. उतरत्या छपराची घरं, कौलारू घरं. आपण कोकणात आलो आहे का असं आपलं वाटतं आणि 100% कोकण इथनं सुरू होतो. कोकणकडा इथे जवळच आहे आणि कोकणातलंच आपण एक अनुभव घेतो आणि ही डोंगर यात्रा संपन्न झाली. आता आम्ही इथून पुढे आपल्या गावाकडे निघणार आहोत, कारण शनिवार रविवार आणि हे तात्या आमचे मार्गदर्शक पण आहेत आणि यांनासुद्धा आनंद वाटतोय की आपण एवढी मोठी डोंगर यात्रा पूर्ण करून आलो आहोत. मित्र हो, अशा सुंदर सुंदर यात्रा आणि अप्रतिम दृश्य बघण्यासाठी भेटूयात पुढच्या भागात. रामकृष्ण हरी.